माझा मितवा भाग 8. तुम्ही जर भाग 7 बघितले नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लॅचचा जरासा आवाज झाला. अभय रूममध्ये आला तेव्हा अंधार होता. सवयीने त्याचा हात भिंतीवर चाचपडला आणि त्याने बटन दाबलं. प्रकाश पसरला तसं त्याने समोर पाहिलं. रायटिंग टेबलवर डोकं ठेवून वेद झोपला होता. शेजारी लॅपटॉप आणि बियरच्या 2 रिकाम्या बाटल. ये रायटर वूड त्याच्या खांद्याला धरून गदागदा हलवत अभय म्हणाला, ये भाव काय विषय आहे, हळू की जरा. डोळे उघडायचा प्रयत्न करत वेद म्हणाला, साल्या 2 बाटल उडवल्या तुला माहीत ना, बियरसारखा छपरी आयटम पण चढतो तुला. कशाला रिस्क घेतो? काय आज एकदम दारू पिके शायरी वगैरे मूड आहे का? फ्रेश होत अभय म्हणाला. अभ्या साल्या तुझी सेकंड शिफ्ट म्हणजे माझ्या डोक्याला त्रास असतो. मस्त झोपलो होतो विदाऊट एनी टेन्शन. उठवायलाच हवं होतं का? जडावलेल्या आवाजात वेद म्हणाला. ये लेखनी बोल, काय झालंय? फ्रेश होऊन त्याच्या शेजारी खुर्ची ओढून येस पेज बसत सिगरेटचा एक कडक दम ओढत तो म्हणाला, कुठे काय या सगळा गुंता होऊन बसलाय. कंप्लीट चार्ज. जे हवंय ते एकदम जवळ आहे. जे अगदी जवळ आहे त्याला मला जे हवंय ते नकोय आणि जे हवंय त्याला जवळ असलेले नकोय कदाचित. कळतंय ना तुला मला काय म्हणायचंय? खुर्चीला मागे मान टेकवून दोन्ही हात पसरवत तो म्हणाला. त्याला उठवून त्याच्या बेडवर बसवत अभय म्हणाला, हे बघ लेखनी, माझ्या प्रोडक्शनच्या जॉबमध्ये हे असं हवंय. जवळ आहे ह्याला काही महत्त्व नाही आहे. दिवसभर समोर आपली कॉन्ट्रॅक्टची पोरं, अवजड मशीन्स, पण तू आता आहेसच अशा प्रोफेशनमध्ये जिथे आजूबाजूला जाम हिरवळ आहे. मग कर की येस. कशाला कन्फ्युजन हवंय? काय न जवळ काय? बेडवर मागे धाडकन पडत हरवल्यासारखा तो म्हणाला, नाही यार अभ्या, तुला नाही कळणार. ती सतत समोर असायला हवी असं वाटतं. हसते तेव्हा जेवढी गोड दिसते त्यापेक्षा जास्त, खूप जास्त गोड रागात दिसते. तू म्हटलास आता मला छपरी बियर पण चढते. खरं सांगू, विषय तिच्या डोळ्यांचा असेल तर मला काफीसुद्धा चढते. म्हणजे वेद प्रेमात पडलाय? सांग ना सरळ. आणि तिचं काय? तिला काय वाटतं? तिचं माहीत नाही रे किती जण प्रेमात असतील तिच्या. 1-2 आशिक आवारा तर ऑफिसमध्येच आहे. आता कुठे बोलणं सुरू झालं होतं त्यात लगेच गैरसमज. एक काम कर, प्रपोज तर मार पुढच्या पुढे. प्रपोज? नाही. तिलाही माझ्या बाबतीत असं काहीसं वाटत असेल तर तिने बोलावं, मी नाही. आवाज अजूनही जडावलेलाच होता. वेडायस का जरा? खरं चढली तुला. कुठली मुलगी पुढाकार घेते रे? थोडंसं उठून बसायचा प्रयत्न करत वेद म्हणाला, घेते ना. ज्या मुलीचा प्रेम हा विषय ऑप्शनला नसतो आणि जिच्यामध्ये प्रेम निभवायची हिंमत असते ना, ती नक्की पुढाकार घेते. नाहीतर मुलींचा काय भरोसा? प्रत्यक्ष जेव्हा कमिटमेंट, लग्न हा विषय निघतो तेव्हा मात्र त्यांना जात पोटजात आठवते, फॅमिली बॅकग्राऊंड आठवतं, आई वडिलांची इज्जत का सवाल, लहान भावा बहिणीचं भविष्य, सगळं एकदम आठवतं. मग नाही म्हणायला काहीही कारण चालतं. म्हणजे त्या अगदीच म्हणू शकतात की मी असं लव्ह मॅरेज केलं तर काकीच्या माहेरी काय वाटेल, किंवा शेजारच्या काकांच्या टॉमीला तू आवडत नाही हे सुद्धा कारण समोरून येऊ शकतं. यू नेव्हर नो. त्याला परत बेडवर आडवं पाडत झोपवून अभय म्हणाला, बास वेद, काय बडबडतोय? झोप आता, सकाळी बोलू, ओके? तो सकाळी बोलूच, पण तू लक्षात ठेव, कधीही मुलीकडून पहिलं आय लव्ह यू यायला पाहिजे. बराच वेळ असंबंध बडबड करत तो झोपूनही गेला. यार आता मी काय केलं? माझ्यावर का चिडतेस तू? नेलपेंट लावायचं थांबवत तनूने ऋतूला विचारलं. काय केलं? काय म्हटली होतीस ग तू? खूप जेन्युइन वाटतो तो. प्युअर, वार्म, हो ना? तिच्या हातून नेलपेंटची बाटल ओढत ऋतू म्हणाली. कोण तो? त्याला काही नाव? काय झालंय? नंतर सांगते. निवांत सांगते म्हणून पार झोपायची वेळ आली तरी सांगत नाही आहे, पण चिडचिड मात्र करते. बेडशीट सारखं करत
हसू दाबत प्रिया म्हणाली, तोच तो मिस्टर वेद इनामदार. उगाचच गालावर चढलेली लाली लपवता येत नसल्याने चिडायचं नाटक करत ऋतू म्हणाली. तिला वेळेचं बेडवर बसवत तनू म्हणाली, काय झालंय बोल. हे वेद पुराण रोजच झालंय आता. काही खरं नाही. ये काय यार. तनू, तू सनीबद्दल भरभरून बोलायची तेव्हा मी ऐकायचे ना रात्र रात्र. ती गाल फुगवून म्हटली, मग आम्ही प्रेमात होतो आणि आहोत म्हणजे तुझेही तसंच काहीच आहे का. तिला उसी मारत ऋतू म्हणाली, ये यार असं नाही काही म्हटले मी. त्यांची बाचाबाची सोडवत प्रिया म्हणाली, तनू प्लीज नको ग त्रास देऊ तिला. किती खेचशील. तू बोल ना ग ऋतू, काय झालं. तिने जरा मुसमुसतच पण थोडक्यात सगळं सांगितलं आणि प्रियाच्या कुशीत शिरून ती रडायला लागली. ये वेडाबाई, असं रडायचं का. ती मुलगी मूर्ख आहे आणि वेदने क्लिअर केलंच ना बाकीचं सगळं, मग जाऊ दे. हलकेच तिच्या केसांवरून हात फिरवत ती म्हणाली, क्लिअर केलं. काय क्लिअर केलं मूर्खांनो. आडून आडून चक्क तू मला आवडते असं काहीसं म्हणून गेला तो. आय थिंक ही लव्ज यू. तनू डोळे मिचकावत म्हणाली, असं काही नाही. तो म्हणाला ना, मैत्रिणीच्या पलीकडेही काही गोष्टी असतात. त्या पलीकडच्या गोष्टी म्हणजे काय. तनूने तिची बाजू मांडली. मैत्रीच्या पलीकडे म्हटलंय त्याने, म्हणजे प्रेमाच्या अलीकडेही असूच शकतं ना. आणि वेळ आली, कमिटमेंट, लग्न ह्या गोष्टी आल्या की मग त्यांनाही मधली स्पेस आठवते. ऑल वाईज आर सेम. नाकावर रागानत ती म्हणाली, तुझे डोळे बोलतात त्याच्याशी असंही म्हटला ना तो. त्याचा अर्थ काय मग. तनू पण जिद्दीला पेटली. माझे डोळे बोलतात, पण त्याच्या डोळ्याचं काय ते तर नाही ना सांगितलं. तो फक्त मला वाचतोय. मग तूही वाच ना त्याचे डोळे, बघ काय म्हणतात ते. आणि मान्य कर तुला तो आवडतो ते, किंवा प्रेमात आहेस ते. ऋतूला खांद्याने जरा रेटा देत मिस्किलपणे ती म्हणाली, अजिबात नाही हा तनू. मी का स्वतःहून मान्य करायचं अगोदरच. त्याचे आणि रेवामध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा मला माहीत नाही. आणि त्यांच्यात तसं काही नसेल आणि त्याने तुला प्रपोज केलं तर. प्रिया न राहून म्हणाली, तरीही माझं उत्तर तेच असणार. ऋतू उसणं उसानं आणत म्हणाली, काय. दोघेही एकदम म्हणाल्या, सॉरी अजून काय. ती बेफिक्रीपणे म्हणाली आणि बेडवर गेली. तिचे दोन्ही गाल ओढत तनू म्हणाली, कुणाला वेड्यात काढते आहेस, आम्हाला की स्वतःला. सरळ सरळ दिसतंय त्याच्या प्रेमात आहेस ते. तूच ना ती काही दिवसांपूर्वी प्रेम, लग्न, बिग नो फॉर मी म्हणणारी. आलं की नाही तुझं प्रेम तुला शोधत. वेद बरोबर म्हणाला, तू कितीही लपवलं तरी तुझे डोळे खूप बडबड करतात. असं काही नाही आहे, चला मग झोपा. म्हणून बोलणं अर्धवट ठेवून तिने अंगावरून पांघरून घेतलं. रात्रीच्या शांततेत आवाज न करता डोळे भरून वाहत होते. कुणाची तरी अनिवार्य ओढ वाटत असूनही त्या ओढीला प्रेम हे नाव द्यायला हिंमत मात्र होत नव्हती. आज वेद आणि ऋतूच्या ऑफिसमध्ये मीटिंग होती. तर मीटिंग झाल्यावर सगळे आपापल्या जागेवर निघाले होते. तसं रेवाने वेदला थांबवलं आणि ते सोबत गप्पा मारत पुढे निघाले. वेद, आय एम रिअली व्हेरी सॉरी कालसाठी. चिडले होते रे मी. माझ्या एकाही मॅसेजचा रिप्लाय तू काल आज दिला नाही. किती वेळा सॉरी म्हणू. तिने वेदकडे त्रासिक नजरेने पाहिले. अगं रेवू, मी खरंच अजून सगळे मॅसेजेस बघितलेही नाही आणि रागवलो देखील नाही, तो सहजपणे म्हणाला. मग रात्री कालसुद्धा उचललाच नाहीस ते, ती लाडिकपणे म्हणाली. ते रात्री जरा कामात होतं. थोडा प्रॉब्लेम झालेला होता, त्याने वेळ मारून नेली. ओके, आता ह्या प्रोजेक्टसाठी खूप छान स्क्रिप्ट तयार कर. तुझी स्क्रिप्ट सिलेक्ट व्हायला हवी, मग मी त्यावर बेस्ट प्रेझेंटेशन करेन. अगदी आनंदाने ती म्हणाली. तो पाठमोरा होता. मागून ऋतू येत असलेली पाहून तिने पटकन वेदचा हात हातात घेतला. ऑल द बेस्ट वेद. वेद जरासा चपापला, थोडंसं साशंक हसला. थँक्स, चल बोलू नंतर, वेळ खूप कमी आहे. बॅक टू वर्क. हलकेच हात सोडवून घेत तो म्हणाला आणि मागे वळला. समोरून ऋतू येत होती. मिडनाईट ब्लू कोड, ट्राउझर, जॅकेट, आत ब्लॅक टी. कालच्या त्या पहिल्या
वहिल्या गोड संवादानंतर तो तिला इतकं जवळून बघत होता. आतून एक गोड फिलिंग थेट ओठापर्यंत हलकसं स्माईल बनून आली. त्या थोड्या स्माईलनेही दोन्ही गालांवरच्या खड्या त्याच्या हलक्या स्टबल बियर्डच्या वर उजळून निघाल्या. रेवाच्या हातात हात घालून वेद उभा होता. एवढंही कारण पुरे होतं ऋतूच्या नाराजीला. त्याच्या शेजारून निघून जाताना मात्र क्षणभर नजरानजर करायचा मोह तिलाही आवरता आला नाही. गोड धडधड तर होतच होतीच, पण ती चेहऱ्यावर दिसणार नाही आणि गालांवर लाली बनून उमटणार नाही याची काळजी घेत तिने लागीलच नजर चोरली आणि निघून गेली. क्षणभर वेद ऋतुजासाठी थपकला. हे पाहून अजूनही तिथेच उभ्या असलेल्या रेवाचा राग मात्र पुन्हा उपाडून आला. पुढचे काही दिवस प्रोजेक्टच्या दृष्टीने, करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते. सर्वांना आपलं बेस्ट देऊन ह्या प्रोजेक्टचा हिस्सा व्हायचं होतं. इनकॉग्नायटो रिसोर्टची थीम कपल्स असल्यामुळे वेदने स्वतःला आणि ऋतूला डोळ्यासमोर ठेवून 2 दिवसात अशी काही स्क्रिप्ट तयार केली की जी रिजेक्ट होणं शक्यच नव्हतं. आणि झालंही तसंच. मनातलं असं कागदावर उतरल्यावर सगळ्यांच्या मनाला भिडणारच होतं. ऑफिशियली वेदची स्क्रिप्ट सर्वांना आवडली होती. त्याच्या स्क्रिप्टचा मेजर पार्ट सिलेक्ट झाला होता आणि एका सिनियर रायटरचा थोडा पार्ट मिळून नवीन स्क्रिप्ट तयार होणार होती. स्क्रिप्ट रीडिंग सेशनमध्ये ऋतू इतकी गुंतली होती की मीटिंग संपली तरी तिच्या मनात वेदच्या स्क्रिप्टच्या बॅकड्राफ्टमध्ये शेवटी असणाऱ्या काही ओळी अजूनही कानात गुंजत होत्या. तुझ्या अवकाशातून तुला चोरून दूर कुठंतरी दूर, तू न मी, फक्त 2 क्षणांचा विसावा, नजरेत विरघळलेली नजर, जिथे फक्त तू आणि मी. एक ना, ओढून घेऊ हा चमचमत्या पाण्याचा पडदा, धुंद एकांत आणि चिंब भिजलेले तू न मी. वेदच्या स्क्रिप्टची प्रत्येक ओढ न ओढ स्टोरी बोर्डमध्ये जिवंत करायची आणि ह्या प्रोजेक्टचा हिस्सा व्हायचं, ह्या मनस्वी निर्धारेनेच ती उठली. हसून सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारणाऱ्या वेदकडे ती भारावल्यासारखी बघतच राहिली. अगदी डोळे भरून एक क्षण मनात आलं, अत्तरासारखं उडवून जावं आता ह्या क्षणी आणि सुगंध म्हणून व्यापून इथं राहावं, फक्त तू न मी. ती जरा दचकली, भानावर आली. ते समोर एकदम तिचं लक्ष वेधण्यासाठी आरुषने वाजवलेल्या चुटकीने ओ सर हाय, ती गोंधळून म्हणाली. हेलो ऋतुजा, सी युअर स्ट्रॉंग कॉम्पिटिटर गॉट सिलेक्टेड इन प्रोजेक्ट. नाव इट्स युअर टर्न. आय रिअली वॉन्टेड यू इन धिस प्रोजेक्ट. यू हॅव दॅट गट्स अँड स्पार्क. आता प्रेझेंटेशनची तयारी जोरदार सुरू करायची. काही मदत लागली तर मी आहेच. ऑल द व्हेरी बेस्ट. त्याने विश करायला हात तिच्या समोर धरला. तिने नाखुशीने हात मिळवला. काही क्षण त्याने तिचा हात सोडला नाही. वेद आता रेवा आणि जयशी बोलत होता. वेदचंही लक्ष तिच्या नकळत तिच्यावर होतं. ऋतूने अनाहूतपणे त्याच्याकडे बघितल्यावर त्याच्या नजरेची धार तिला जाणवली. तिने येस ओके थँक्यू अशी जुजबी उत्तर देत त्याला टाळलं. चर्चा करत पुढचे प्लॅन ठरवत हळूहळू सगळे आपापल्या जागेकडे निघाली. ऋतूने एकदा येऊन आपल्याला ॲटलिस्ट कॉंग्रॅस्ट म्हणावं एवढी रुखरुख त्याला लागून राहिली तर रेवा आणि जय तिथे असताना त्याच्याकडे जायलाच नको म्हणून ती त्याला टाळत त्याच्या समोरून निघून गेली. बघ, इतकेही मॅनर्स नाहीये त्या ओव्हरस्मार्ट मुलीत की ज्याने एवढी मदत केली होती त्याच्या आनंदात त्याला विश तर करावं. मला तर वाटतं वेद, तू सिलेक्ट झाला ह्यावर ती जळत असणार. मूर्ख, रेवा कुत्सितपणे म्हणाली. जाऊ दे, लक्ष नको देऊ, तुझा विषय नाही आहे तो, गोड हसत वेद म्हणाला. थोडंसं दोघांना पुढच्या प्रेझेंटेशनवर कुठल्या तरी गोष्टीवर फोकस करायचा ह्याच्या टिप्स दिल्यावर तिघे आपापल्या जागेकडे निघाले. ऋतुजा खरं तर अजूनही वेदच्या त्या 4 ओळींमध्येच अडकलेली होती आणि त्यातूनच तिने तिच्या स्टोरी बोर्डचा आराखडा तयार केला. त्यावरचं ती आता मेहनत घेणार होती. पुढचे काही दिवस कुणालाच साधं टी सेक्शनला जायचाही वेळ मिळत नव्हता. काही करून प्रोजेक्ट मिळवायचाच हे स्पिरिट घेऊन सगळे काम करत होते.